तरी आईला ना ती नाही आवडणार, म्हणजे आई तिला पसंत नाही करणार. का? एकतर तिच्या बाबांकडे पैसा नाहीये, इथंच आईचा सगळा मूड जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं शिक्षण नाही झालंय, तिची भाषा, आणि महत्वाचं म्हणजे तिला स्वयंपाकघरातलं काही येत नाही. हो बरं झालंय असं की घरातली एकुलती एक 16 वर्षांची असल्यापासून काम करते, त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला कधी स्वयंपाकघरात झुंपलंच नाही. मला नाही वाटत आई तिचा सून म्हणून कधी स्वीकार करेल. हे बघ, तू असा विचार नको करूस. आपण बाबांशी बोललो ना, सगळं सुरळीत होईल. आता तेवढीच आशा आहे. मला सुनीता खूप आवडली, आणि आता काहीही झालं ना तरी मी तुझ्या बरोबर आहे पिंट्या. अरे बाबा ऐकतील आपलं. पिंट्या काय झालंय, तू एवढ्या टेन्शन मध्ये काय आहेस? माहित नाही, पण मला आलंय ग. का? अगं बघ ना, नेमके त्या मुलीचे बाबा आपल्या बाबांचे मित्र निघालेत. हो मग? नाही, मला भीती वाटते. बाबा. हा बाबा. कशी आहेस बाळा? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? मी मजेत आहे. तुझी तब्येत कशी आहे? बाबा सगळं ठीक आहे. हा, मला ना तुझ्याशी बोलायचं होतं जरा. बाबा मला पण. मग कसं? आज उद्यामध्ये येते मी घरी बाबा. अगं पण तुला डॉक्टरांनी दगदग करू नको, घराबाहेर पडू नको म्हणून सांगितलंय ना. बाबा मी श्रीशी बोलली आहे. नाही नको ग, तू ऐक डॉक्टरांचं. मी काय म्हणतो, मी येतो ना तुमच्याकडे, मी येतो, काय हरकत आहे? मग तिथेच. बाबा मी सांगते ना तुम्हाला. अगं पण फोनवर सांगितलंस तरी चालेल. बोल ना. काय? नाही नको, भेटून बोलूया, फोनवर नको. तुला काही खटकलंय का त्या मुलीमध्ये किंवा तिच्या घरच्यांमध्ये? नक्की नाही बाबा, तसं नाहीये. मग का? तू भेटून बोलूया ना बाबा. ठीक आहे, पण कळव, आणि लवकर कळव मला. हो बाबा, ठेवू? काळजी घे. काय म्हणाले? हेच बोलायचंय म्हणाले. अगं मग उद्या तू आत्ताच भेटायचं ना त्यांना, आत्ताच. थांब जरा, खूप नाजूक विषय आहे हा, आणि बाबांशी कसं आणि केव्हा बोलायचं याचा विचार करायला हवा ना रे. बरं तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. त्या मुलीचे बाबा नेमके आपल्या बाबांचे मित्र निघालेत ना, त्यामुळे असं खूप डेलिकेटली हँडल करावं लागणार आहे हे सगळं. ताई ऑफिस मधनं फोन आहे, जावं लागेल. हो तू निघ जा असा, आणि नको काळजी करू, सगळं नीट होईल, टेन्शन नको घेऊस. ताई माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर, आणि तू म्हणालीस ना सगळं ठीक होईल, तर ठीकच होणार. बाय. मला ना ह्यांचं काय करायचं हेच कळत नाहीये. श्री, डॉक्टरांनी सांगितले तरी तू तिला घराबाहेर का पडू दिलंस? मी म्हणते निशाची परीक्षा का करायची? निदान तू तरी जायचं ना तिच्या बरोबर. नाही, पण मुळात मला तिला बाहेर पाठवलं हे पटलंच नाही. अगं एवढं काही नाहीये, येईल ती परत. पण का पाठवायचं तिला बाहेर? अरे मी स्वतः डॉक्टरांशी बोललो होतो, त्याच मला म्हणाल्या होत्या की तिला दगदग होणार नसेल तर जाऊ दे बाहेर. पण घराबाहेर गेली की दगदग होणारच ना. दगदग होणारच ना, तिला आराम करायला हवा. एवढं काहीही झालेलं नाहीये तिला. आणि तसंच काही असतं ना तर बाळाच्या बाबतीत तिने रेस्ट घेतलीच नसती. 9व्या महिन्यापर्यंत तिने मस्त ऍक्टिव्ह राहायला हवं असं म्हणाल्या त्या. श्री, अरे पण आता मला उशीर होतोय, मी निघतो. अरे ऐक माझं, मी निघतो, मला उशीर होतोय. हा काही ऐकून घेत नाही मुलगा. अरे ती कुठे गेली हे तरी सांग ना. पिंट्याकडे. काय कमाल आहे, आता त्याला बोलवायचं ना इथे. हो ना, त्याने तरी यायचं होतं ना, हिने कशाला जायचं बाहेर? नाही मान्य आहे त्याच्या लग्नाचं चाललंय म्हणून, पण आणि हे सुद्धा मान्य आहे की त्याला हिच्याशिवाय कोणी नाहीये. हो, पण आता तिला घराबाहेर पडायला लागू नये म्हणून त्याचा बघण्याचा कार्यक्रम आपण आपल्या घरात केला ना, मग त्याला घरी बोलवायला काय होत होतं? हो ना, तो काय पाहुणा आहे का? आला असता, बसला असता एका खोलीमध्ये, बोलत बसले असते, आपण काही डिस्टर्बन्स केला असता का? पण आपण काही बोललो ना तर श्री आणि आई दोघांनाही आवडणार नाहीये. वहिनी, म्हणून काय आपण आपली मतच मांडायची नाही का? हे चालणार नाही. हा
काही ऐकूया नको जानूचं. सरळ तिच्या घरी जाऊया आणि तिला विचारूया. अगं ती म्हणाली ना कळवते म्हणून. हो पण कधी कळवणार आहे ती? आता कळवते म्हणाली तर कळवेल ती. हो पण तोवर काय तिच्या फोनची नुसती वाटच बघत बसायची का? मग काय करायचं आपण? अहो तेच तर सांगते ना तुम्हाला. जाऊया आपण तिच्या घरी. कला ती फोन करेल. अहो पण हे बघ मी तिच्या फोनची वाट बघणार आहे. तुला जायचं तर तू जा, मला विचारू नकोस. मी जाऊन काय करू? मला कोण भीक घालणार आहे तिकडे? तिचं आपलं तुमच्याशी आणि भावाशी गळपेट. मला काही किंमत आहे का? आई म्हणू नये का बायको म्हणू नये? मला ना या घरात काडीचीही किंमत नाहीये. पण एक सांगून ठेवत्या, सासू म्हणून सगळा मान मलाच मिळाला पाहिजे. लक्षात ठेवा. शिकलेली नाहीये ती, पण खूप हुशार आहे. 16व्या वर्षापासून काम करते माहितीये. घरची श्रीमंती नाही, पण मनाने खूप श्रीमंत आहे ती. मला ना अशी सॉर्टेड वाटली, समंजस आहे. आणि कलाकुसर आहे माहितीये तिच्या हातात. श्री तुला माहितीये, तिने मला हे बघ गळ्यातलं दिलंय आणि हे स्वतः केलंय तिने तयार. मीच तिच्यासाठी काही घेऊन गेले नव्हते. म्हणजे माझ्या मनात आलं होतं घेऊन जावं असं, पण मग म्हटलं समजाई कुठल्या तरी कारणाने आपल्याला नाही आवडली ती, तर मग भेटवस्तू देणं म्हणजे एक स्टेप पुढे गेल्यासारखं होतं ना रे. काय झालं? केवढा विचार करतेस तू? अरे मग पिंट्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो हो हो, तुझ्या पिंट्याला कोणी काही करत नाहीये. तसं नाही रे. बरं तुला आवडली का ती? खूप आवडली. नेमका बाबांचा फोन आला होता. मग म्हणाले बोलायचंय. बाबांना कसं सांगायचं ना, हा मोठा प्रश्न आहे श्री. शक्यतो सगळं खरं खरं सांगा. अरे हो ते तर झालंच, पण 2 गोष्टी आहेत. एकतर सविता आणि तिच्या घरच्यांना वाईट वाटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला सांगावं लागेल, कारण त्यांना पिंट्या पसंत आहे. आणि दुसरं म्हणजे ते नेमके बाबांचे मित्रच निघाल्यामुळे जरा अवघडच झालंय ना. अवघड काय आहे त्यात? बघायचा कार्यक्रम झाला म्हणजे काही लग्न नाही ठरलंय. अरे हो ते बरोबर आहे, पण त्यांनी होकार कळवलाय ना श्री. जान्हवी अगं त्यांनी होकार कळवलाय म्हणून आपणही होकार कळवायला हवा का? तसं नाहीये रे श्री. पण जान्हवी तू आता त्या सवितामुळे ना खूप हळवी होतीयस, इमोशनली विचार करतेस आणि त्यामुळे तुला ऑब्जेक्टिव्हली बघताच येत नाही गोष्टींकडे. श्री मला खरंच त्यांना दुखावणं जीवावर आलंय रे. आणि बाबांचाही एकंदर रागरंग लक्षात घेता बाबांना सुद्धा ती माणसं आवडली आहेत असं वाटतंय मला. माणसं चांगली आहेतच, वादच नाही, निश्चित चांगली आहेत. पण आता पिंट्याचं जर दुसऱ्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टींना काही अर्थच उरत नाही. श्री मला ना सवितासाठी एक भाई म्हणून वाईट वाटतंय रे. मी सुद्धा खूप नकार पचवलेत आणि हे खरंच त्रासदायक असतं. म्हणजे आपल्या दिसण्यापासून आपल्या असण्यापर्यंत सगळेच प्रश्न निर्माण होतात. आपल्यातच काहीतरी चूक आहे असं वाटायला लागतं रे. पण मग आता इतके नकार तू पचवलेस त्याचं तुला वाईट वाटतंय का? नाही, उलट बरं झालं. त्याच्यामुळेच आज मी इतकी सुखात आहे. मग तशीच तीही सुखात राहील. सगळं पटतंय रे मला. पण आता पण नको आता. सगळं पटतंय मला, फुल स्टॉप. एकदा का आपण वाक्याच्या शेवटी पण लावला ना की आपण सगळ्या गोष्टींवर पुन्हा विचार करायला लागतो. तेच बोलत राहतो. हो पटतंय मला. थांब, पटतंय मला पूर्णविराम. पण तरी मला त्यांना नकार देणं जीवावरच आलंय. जान्हवी आपण त्यांना नकार देतोय म्हणजे काय आपण तिला रिजेक्ट करत नाही आहोत किंवा तिच्यात काहीतरी खोट आहे, कमी आहे असं सांगून तिला नाही म्हणत नाही आहोत. अगं आपण हो हे सगळं खरं आहे. बास, खरं आहे, पण नको त्याच्या पुढे. जान्हवी तू एक काम कर, पण म्हणायचं नाही असा एक पण कर. तसं नाही रे. एवढा इमोशनल विचार करतेस प्रत्येक गोष्टीवर. तसं नाहीये रे. बास, ह्याच्या पुढे पण लावू नकोस. आत्ताच पण केलायस ना शहाण्या, तो तू केलायस. हा म्हणजे आता तू माझी अर्धांगिनी आहेस ना, त्यामुळे आता जो माझा पण तो तुझा पण.
अजून कार्ट्याचा पत्ता नाही. सकाळी केव्हाचा गेलाय तो? एखादा फोन तरी करायचा ना. इथे आपली घरी वाट बघणारा कोणतरी आहे, त्याचं काहीच नाही याला. मी आपली मरमर करते. काय सांगते तुम्हाला तरी? मी आहे बावळट. माझ्या आतड्याला काही लाज नाही. मी आपलं फक्त काळजी करत बसते. काय करणार? आई आहे ना. पोराला ठेच लागल्यानंतर आईचं काळीच विचारणारच. तुला लागलं नाही ना रे बाळा? कुठून कुठे जातेस तू कला? का तुम्हाला ती गोष्ट माहिती नाही? बायकोने मागितलं म्हणून पोरगा आईचं काळीच कापून घेऊन जातो. वाटेत त्याला ठेच लागते तेव्हा आईचं काळीच त्याला विचारतं, तुला लागलं नाही ना रे बाळा? तसं आहे ते. आणि मग पोराला उपरती होते. आमच्या पोराला कधी उपरती होणार आहे देवास ठाऊक. अगं कामात असेल. हो पण काय एक फोन नाही करता येत त्याला? येईल. हो पण माझा जीव टांगणीला लागून राहतो ना. अगं मुंबई आहे ही कला. ट्रॅफिक असतं रस्त्यावर. होतो उशीर माणसांना घरी पोचायला. बाकीची माणसं कशी वेळेवर घरी पोहोचतात? आमच्याच माणसांना कशाला उशीर होतो मग? अगं येईल, धीर धर जरा. आता फोन केला तरी पंचायत. पस्कन अंगावर ओरडणार तो. आता या वयात मन हळवं झालेलं असतं. पोरांकडून अपमान नाही सहन होत. कला काही नाही, अजून थोडा वेळ थांबते मी, मग विचारतेच फोन करून. काय करेल? ओरडेल ना. ओरडू दे त्याला, ओरडायचं असेल तर. माझा जन्मच पोरांकडून अपमान करून घेण्यासाठी झालेला आहे असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. करते त्याला फोन थोड्या वेळाने. जान्हवी, एक बोलू का तुझ्याशी? आई असं काय विचारताय? बोला ना. तू पिंट्याला भेटायला गेलीस ना, ते नाही आवडलं आम्हाला. आई सॉरी. अगं म्हणजे सॉरीचं काही नाही ग, पण त्याला बोलवायचंस ना घरी. तू कशाला जायला हवं होतं? तो आला असता की. ऍक्च्युली त्याला सुट्टी नव्हती ना आई. अगं पण मग ऑफिस नंतर भेटायचं. पण मग सुनीताला नसतं भेटता आलं. सुनीता ही कोण? काय ग, काय झालं? अहो नाही, काही नाही. सुनीता म्हणून पिंट्याची मैत्रीण आहे. त्याच्याच ऑफिसमध्ये तिला भेटायचं होतं. पण तिला का भेटायचं होतं तुला? असंच सहजच. अगं मग एवढी धडपड करून कशाला जायचं सांग, तेही अशा अवस्थेत. आणि होतं काय, श्री असल्यामुळे तुला रागावता येत नाही ना आम्हाला. आहे बघ, 3 महिने जरी झाले असले ना तरी बाळाला जन्म देईपर्यंत आईने जपलं पाहिजे स्वतःला. हो आई. म्हणजे रागावू नकोस. नाही नाही, राग नाही आलाय मला आई. आणि ती पिंट्याची कोण मैत्रीण सुनीता का कोण ना, तिलाही घरीच बोलवायचं ना भेटायला. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं म्हणून आपण पिंट्याचा बघण्याचा कार्यक्रम सुद्धा आपल्या घरी केला की नाही. मग हो आई, चुकलंच माझं. म्हणजे तसं नाही ग, तू भेट ना, कोणालाही भेट, आमचं काही म्हणणं नाही. फक्त बाळ होईपर्यंत ना जरा स्वतःला जपून, म्हणजे शक्यतो आपल्याच घरी भेटायचं. म्हणजे कसं आमच्या जीवाला घोर नाही ना ग. आम्ही काळजी करत बसतो, आम्हाला चैन पडत नाही. मी समजू शकते आई. तू शहाणी आहेस म्हणून म्हणते. मी लक्षात ठेवीन आता. मग आणखी एक विचारू? हो. म्हणजे आईनी सांगितलंय आम्हाला काही विचारायचं नाही म्हणून, पण तरी विचारते. आई विचारा ना. पिंट्याचं काही जमतंय का ग? लग्नाचं ना? जमतंय. अगं बाई, बरं झालं हा. म्हणजे छान, आम्हाला आवडली होती मुलगी. माणसंही किती छान आहेत घरची. ती सविता गोडच मुलगी होती. आणि काय ग, काय झालं? नाही, काही नाही. नाही म्हणजे लग्नाचं जमतंय असं म्हणालीस म्हणून म्हटलं मी. नाही म्हणजे जमतंयच, पण मग चेहरा का पडला तुझा?
जमतंय, पण त्याच मुलीशी जमेल असं नाही. हो का? जाऊ दे जाऊ दे. आपण कोशिंबीर करायचे ना, दाण्याचं कूट घातलं तर चालेल का? हो घालूया. आई मी आलेच. देवा देवा, माझं काय चुकलं ते तरी सांग. किती वर्ष मी तपश्चर्या केली पतिदेवासाठी, रुक्मिणी स्वयंवराची पारायण केली, व्रतवैकल्य केली, उपास तापास केले, पण माझ्या कुठल्याही साधनेला फळ मिळालं नाही रे कधी. आता ना फ्रस्ट्रेशन यायला लागलंय. मला कोणीच का पसंत करत नाही कधी. तू पिंट्या माझ्यापेक्षा वयानं किती लहान आहे, तरी त्याचंही लग्न इतक्या झटक्यात जुळतंय. किती पटकन मुलीकडच्यांनी त्याला सिलेक्ट केलं, पण माझा मंगळ मात्र माझ्यावर कायम रुष्टच असतो. कुठे काही जुळतच नाही माझं. वय वाढतंय रे देवा, आणि दिवसागणिक ते अजूनच वाढणार. पण मनातल्या इच्छेचं काय करू मी? ती तर जाता जात नाही. लग्न करायचंच आहे मला. मेल्यानंतर एखाद्या झाडाशी माझं लग्न लावण्यापेक्षा जिवंतपणी एखाद्या माणसाशी माझं लग्न लावून टाकणार आहे. प्लीज, लग्न न होताच मेले ना मी, पण माझा आत्मा भूत होऊन फिरत राहील रे सगळीकडे. आणि मग त्या अतृप्त इच्छेचं काय? ती कधी, कशी आणि कोण पूर्ण करणार? हल्ली तर माझ्या लग्नाचा विषय काढायलाच लाज वाटते मला. सगळे टिंगल करतात माझी, कुणी सिरियसलीच घेत नाही मला. होल कुठेतरी मनातल्या आतल्या कप्प्यात ना लग्न करण्याची इच्छा दबा धरून असते, सतत उचंबळून येत असते. आणि मग असं कोणाचं लग्न ठरलं ना की खूप राग येतो माझ्या परिस्थितीचा, नशिबाचा, पत्रिकेचा. असली कसली खतरूट पत्रिका लिहिलीस रे माझी तू. कुठल्या तरी गाण्यात लिहिलंय, उस रब ने जब दिल दिए, दिल के दो टुकड़े किए, दोनों पे एक नाम लिखा, एक राधा एक शाम लिखा. अब वो दिल धड़कते हैं एक दूजे के वास्ते, मिलते और बिछड़ते हैं एक दूजे के वास्ते. देवा, तू माझा अर्धा तुकडा जगात पाठवायलाच विसरलास का? मला कुमारी मरायचं नाहीये रे. मला सौभाग्यवती सरस्वती असं नाव लावूनच मरायचंय. पण माझ्याकडे आता खूप कमी वेळ आहे. या वयात ना फार मुस्कटदाबी होते रे. कुणाला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. या फ्रस्ट्रेशन मधून मला मुक्त कर प्लीज. श्री, बरं झालं तू आलास. मला खूप बोर होतंय रे. शी, एवढे सलग दिवस घरी राहायची सवयच नाहीये ना मला. काम करायची सवय. एका दिवसाची सुट्टी बरी वाटते रे, पण आता खरंच खूप कंटाळा आलाय मला. ए श्री, ऐक ना, आपण एक काम करूया का? आपण डॉक्टरांना फोन करून विचारूया
की आता मी ऑफिसला गेले तर चालेल का? मला खूप कंटाळा येतोय श्री. काम करण्याची सवय असल्यामुळे ना असं घरी बसून करमतच नाहीये. बरं, घरात राहून तरी असं कुठे काय काम असतं? मला कुणी काम पण करू देत नाही. मला कंटाळा आलाय. श्री, श्री, अरे काय लक्ष कुठे आहे तुझं? तू ऐकलंस का मी काय म्हणाले ते? हो हो ऐकलं. हो, काय म्हणाले मी? तुझं म्हणणं बरोबर आहे. काय? सरू मावशीचं लग्न व्हायला